हाय गाइस, व्हॉट्सअप, वेलकम बॅक माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो ब्लॉगचा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की हा ब्लॉग कशाबद्दल होणार आहे. सो पहिले जाऊन तुम्ही ज्या क्लिप्स बघून या ज्या मी डेकोरेशन करताना करत होतो आणि जेव्हा गणपती वगैरे आणला तेव्हा. सो पहिले जाऊन तुम्ही त्या क्लिप्स बघून या आणि मग इथे कंटिन्यू करा. Let's go. डेकोरेशन आता सो आता मागच्या घरचं डेकोरेशन झालेलं आहे, पण आता मागच्याकडे आलं बिकॉज त्यांच्या घरी पण डेकोरेशन करायचं आहे. सो डे 3 ऑफ गणपती डेकोरेशन. आणि आम्ही अजून सामानच घेतो बिकॉज आमचं सामान आम्हाला कमी पडतं आहे. And we are on our way to get our Papa. Let's go. गणपती बाप्पा मोरया. आर्याला व्हिडिओ नाही काढतोय. गणपती बाप्पा मोरया मोरया. उंदीर मामा की जय. आमच्या वाईरी खाऊ उंदीर मामा की जय. हाय गाईज, वेलकम बॅक. हे गप्पा. सो आता मी मामाचा गणपती आणायला गेलो, तिथून आलोय. तिकडे सगळं केलं, तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला असेल आतापर्यंत. काम वगैरे केलं आणि आता मी इथे आलोय मावशीकडे बिकॉज त्यांचा पण गणपती आणलाय. तो आणायला मी नव्हतो बिकॉज मी मामाकडे काम करत होतो. सो इथे आहे मावशीचा गणपती. सो तुम्ही डेकोरेशन तर बघितलं असेल. सो येस, हा गणपती पण मखरात ठेवू आणि मग सो जसं आता तुम्ही त्या क्लिप्स बघितले असेल त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आमच्याकडे 2 जागी गणपती असतो. म्हणजे आधीचे ब्लॉग्स पण तुम्ही बघितले असेल गणपतीचे, त्याच्यावरून पण कळलं असेल. सो आज आहे डे 1 ऑफ गणपती आणि मी आता रेडी होऊन चाललो आहे खाली मामाकडे. आता मी नॉर्मल कपडे घातले, म्हणजे जास्त रेडी नाही आलो आहे, नवीन कपडे घालून वगैरे. सो ही टी शर्ट मी मिंत्रावरनं मागवलेली आणि मी खाली ट्रॅक्स घातले. सो येस, आता मी रेडी होऊन चाललो आहे मामाकडे. सो आता जाऊया तिकडे, जाऊन काय करतो ते बघूया. मोमोज बनवले गोटूनी, हा बनवलाय गोटूनी आणि हे सगळे प्रो आर्टिस्ट. अजून एक बनव, बघू आता कसा बनवतोस. अगं तुझा फोन इथे नव्हता, हरवला. असं चांगले दिसते आता बघ, चांगले दिसते. फोन हरवला पण तुला
मी टाकणार कॉन्टेंट व्लॉग. कोण पाहिजे तुला? थँक्यू. नाही तो तुझा आहे नाही. परत पाहिजे तुला? आम्हाला नाही द्यायचं. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग करतोय. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि मी थोड्या वेळासाठी तिकडून मामाकडून घरी आलेलो. बिकॉज तिकडे काही काम पण नव्हतं आणि मला थोडा आराम पण करायचा होता, म्हणून मी घरी आलेलो. आणि मला माहिती की मी आजचा दिवस तिकडे काय जास्त ब्लॉग नाही केलो. दुपारी मी पप्पूकडे पण म्हणजे माझ्या मावशीकडे पण नाही गेलो. सो तिकडे पण मी जास्त ब्लॉग नाही केला. म्हणजे मावशीकडे गेलेलो, पाया पडून इथे आलो मामाकडे. बिकॉज आज मामाकडे जेवायला होतं. बिकॉज मामाचा गणपती 1.5 दिवसाचा आहे आणि मावशीकडे 10 दिवस आहे. सो म्हणून मी मामाकडे आलेलो आणि जेवढं ब्लॉग केलं असेल तेवढं तुम्ही बघितलं असेल. पण मी जास्त काही ब्लॉग नाही केलं. आता मी संध्याकाळी सगळं ब्लॉग करीन. सो येस, आता मी रेडी होणार आहे. मी आता ट्रॅडिशनल कुर्ता घालणार आहे, मला दाखवीन घातल्यावरती आउटफिट माझं पूर्ण. सो येस, आता मी गच्चीत आलेलो बिकॉज मला ब्लॉग करायचा होता आणि थोडा टाईमपास पण करायचा होता. बिकॉज घरी झोपून पण कंटाळा आलेला, म्हणून मी थोडा गच्चीत आलेलो टाईमपास करायला. आणि तुम्ही वेदर बघू शकता. वेट. सो येस, हे बघू शकता तुम्ही. हेच बघायसाठी मी टेरेसवरती आलेलो आणि मी आता टेरेसवरती आल्यावरती ब्लॉग पण केला. सो येस, आता मी रेडी होईन आणि परत जाईन मामाकडे. मग संध्याकाळी पाहुणे वगैरे पण येतील. सो तेव्हा मी जास्त ब्लॉग करीन. सो येस, आणि मगाशी सोनू दीदी येऊन गेली. सो तेव्हा पण मी थोडंसं ब्लॉग केलेलं स्प्रोसोबत. सो येस, तेवढं तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत. सो मेन ब्लॉग मी आता स्टार्ट करीन. तुम्हाला मी सगळ्या सिनेमॅटिक्स पण दाखवेन बाप्पाचे वगैरे. सो येस, आता मी जातो घरी, रेडी होतो आणि मग रेडी झाल्यावर तुम्हाला भेटतो. हाय गाईज, वेलकम बॅक. मोबाईल कसा बघतो? अरे उचललेला ना तू फोन. तू एडिट साठी कुठला ॲप यूज करतो? आता मी लॅपटॉपमध्ये करतो ना, मग मी क्लिप चॅम्प वापरतो. आधी कशात करायला? काय VN नाही, VN. त्याच्या आधी काय मास्टरमध्ये करायचो? बोल ना भाऊ. मोबाईलमध्ये VN मध्ये करतो. यावेळेला आधी करायचो. त्याच्या आधीच्या फोनमध्ये मी काय मास्टरमध्ये करायचो आणि आता लॅपटॉप घेतला मग आता मी क्लिप चॅम्पमध्ये करतो. हाय गाईज, सो आता आम्ही आलो आहे माझ्या मावशीच्या घरी बिकॉज आम्हाला आरती करायची आहे. हे थांब रे, ब्लॉग काढतोय. सो येस, आता आम्ही इथे आरती करू आणि मग जाऊ मामाकडे आरती करायला परत. सो लेट्स गो. अणुक्षेत्र काळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी सकळा ओवाळी तो राजा विठोबा सावळा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. निरंतर आमची चिंता तुम्हा असावी देवा तुम्हा असावी. आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी. बरोबर झाले आम्ही गणितो चरणा वारुनिया विघ्ने देवा रक्षावी. निरोप घेतो आता आंबा आज्ञा असावी देवा. Hi guys, go and watch Papa's cinematics now. भक्तांच्या
चांगले, तसं माझे कपडे कम्फर्टेबल आहेत, मला काय नाही वाटत. सो आता आम्ही जागरण करतोय. जस्ट मी, आर्य, वेद, गोटू, विजू मामा, चिंटू आणि उद्या बस. बिकॉज बाकीचे लोक झोपलेत, बिकॉज त्यांना कंटाळा आला आहे आणि अर्धी लोक घरी गेले. सो येस, पण 1.5 दिवस इथे गणपती आहे म्हणून आम्ही आज जागरणाचा काय बोलतात त्याला फॉर्मॅलिटी कम्प्लीट करतो. हाय गाईज, वेलकम बॅक. सो आता वाजले तर रात्रीचे म्हणजे सकाळचे 3 आणि मी आता चालू आहे घरी तिथे जागरण करून. बिकॉज तिथे आम्ही थोडंसं फॉर्मॅलिटीसाठी आज जागरण केलं, कारण की कोण नव्हतं जास्त जागरण करायला. सो आम्ही जेवढी जण होतो तेवढं जागरण केलं. मी तेव्हा ब्लॉग नाही केला, आम्ही पत्ते खेळत होतो, पैसे तर हारलो. सो आता मी चाललो आहे घरी. आता घरी जाईन, झोपेल आणि उद्या सकाळी उठल्यावरती तुम्हाला भेटेल. कुठे पण जा. वेस्ट इंडिज. पण तो हुशार आहे अभ्यासात. हाय गाईज, वेलकम बॅक. इट इज द नेक्स्ट डे. सो आज मी सकाळपासून काही जास्त ब्लॉग नाही केलं, बिकॉज मी सकाळी पहिले तर गेलेलो आमच्या आत्याच्या घरी. तिथे गणपती होता. या वर्षीपासून त्यांनी गणपती फिरायला स्टार्ट केला आणि मम्मी पप्पा जाऊ नव्हते शकत, बिकॉज मम्मीला जेवणाची ऑर्डर होती म्हणून मी आणि दिदी जाऊन आलो. सो तिकडे जाऊन आलो आणि मग तिकडून मी मृणाल दिदीच्या घरी गेलेलो, आम्ही दोघं, मी आणि दिदी. सो तिकडे पण गणपती असतो 1.5 दिवसांचा. तो तिकडे जाऊन आलो आणि तिकडे मी थोडं ब्लॉग केले, ते तुम्ही आतापर्यंत बघितले असेल. आणि नंतर घरी आल्यावरती मी पत्ते खेळत बसलेलो, बिकॉज आज मामाकडे गणपतीचा लास्टचा दिवस होता. आणि आता मी घरी आलेलो थोड्या वेळासाठी फ्रेश व्हायला आणि मी आता थोड्या वेळ असंच लॅपटॉपवरती गाणी ऐकत होतो. लॅपटॉप बंद झाला. हां, लॅपटॉपवरती गाणी ऐकत होतो. अरे स्टॉप. हां, सो मी लॅपटॉपवरती गाणी ऐकत होतो. विसर्जन आहे आता, विसर्जनाची तयारी करायची. मामाच्या घरच्या गणपतीचं विसर्जन आहे, मावशीकडे 10 दिवसांचा गणपती, तुम्हाला माहिती असेल. सो आय थिंक या ब्लॉगचे 2 पार्ट्स बनवू शकतात. सो येस, बिकॉज जर जास्त कॉन्टेंट झाला माझ्याकडे टाकायला, सो मी एकाच ब्लॉगमध्ये टाकणार नाही, तुम्ही पण बोर व्हाल बघून म्हणून मी 2 पार्ट बनवू शकतो. सो येस, आता मी माझा पार्सल उघडतो, थोडी गाणी ऐकतो, थोडी फोनला चार्जिंग करतो कारण की चार्जिंग संपायला आली आहे, आणि मग जातो खाली, विसर्जनाची तयारी करतो आणि मग आपण भेटूया डायरेक्ट विसर्जनाच्या टायमाला. मंगलमूर्ती सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. सो येस, मी हा ब्लॉग इथे सेंड करतो. ब्लॉग म्हणजे हा ब्लॉगचा पार्ट 1 मी इथे सेंड करतो. सो पार्ट 2 मी लगेच उद्या अपलोड करेन, म्हणजे दुसऱ्या दिवशी अपलोड करेन. आज मी एडिट करून ब्लॉग अपलोड करून टाकतो पार्ट 1. सो पार्ट 2 लगेच मी दुसऱ्या दिवशी अपलोड करेन. सो येस, जर तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचे व्ह्यूज नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला भेटेन पार्ट 2 मध्ये. सो बाय बाय.